मी एकदा शहरात चाललो होतो, औरंगाबाद जवळ आहे आम्हाला 10 किलोमीटर. गाडीत बसून एक जेसीबी नाली करत होतो. जेसीबी कळतं ना, नाली. मला वाटलं शेतकऱ्याची पाईपलाईन आहे. मी उभा राहिलो, म्हणलं कोणाची पाईपलाईन आहे? शेतकऱ्याची. रस्त्याने करत होता तो. म्हणे शेतकऱ्याची नाही, हे रिलायन्स वाल्याचं केबल आहे. माझं डोकं एकदम गरम झालं. म्हणलं रिलायन्स वाल्याचं केबल? माझ्या रस्ता खोदतोय, मला माहित नाही. सरपंचाला बंद कर, खाली उतर. ते म्हणे काय? म्हणलं पहिले बंद कर. बंद केलं. म्हणलं करून देत नाही, तिकडे पंचायतला अर्ज कर, परवानगी घेऊन मग कर. त्याने त्याच्या मॅनेजरला फोन केला रिलायन्स वाला. ते म्हणे दे त्यांच्याकडे फोन. मी घेतला नाही. म्हणलं अर्ज कर पंचायतला मग बोलू. ऐकलंच नाही. त्यांनी 2-3 दिवस इकडे इकडे डोकं लावून पाहिलं. जिल्हा परिषद सदस्याला बोलले, आमदाराला बोलले. ते सगळे म्हणे साहेब आम्ही नाही त्याला सांगू शकत, ते तसंच आहे म्हणे. शेवटी त्याने अर्ज केला ग्रामपंचायतला. ही सत्य घटना आहे. अर्ज केला, मला अशी अशी केबल टाकायची आहे ते टॉवरसाठी, मला परमिशन द्या. आता त्याने अर्ज दिल्यावर मी परेशान झालो. मला काहीच कळत नाही त्याच्यातलं. आता काय करा? शिवसाहेबाला बोललो, म्हणलं असं असं झालं साहेब, मी बंद केलं. त्यानं आता अर्ज केला, आता काय करू? शिवसाहेब म्हणे एक काम करा, तो अर्ज आणि तुमचं एक पत्र जिल्हा परिषदला पाठवा आणि मार्गदर्शन कळवा म्हणून लिहा. म्हणलं बरं भाई, हे बरं आहे. दिलं जिल्हा परिषदला पाठवून. शिवसाहेबांनी दिलं बांधकाम खात्याला, कळवलं ते यांचे काय म्हणणं आहे, काय ते प्रश्न सोडवा व्यवस्थित. बांधकाम खात्यावाल्यांना ते अंतर काढून आम्हाला पत्र दिलं की त्यांच्याकडून 1,35,000चा टॅक्स घ्या आणि मग परवानगी द्या. हो घेतले मी 1,35,000. 1,35,000 भरले रिलायन्स वाल्याने. ते पुण्याहून माणूस आलं, ते साहेब कोणतं सरपंच आहे म्हणे, मला पाहायचं का जे 25,000 ऐकत नाही. 1,35,000 मला भरायला लावले, आहे कोण म्हणे, मला पाहायचा. हे माझ्या मुलीची शपथ खाऊन सांगतो साहेब, पुण्याहून माणूस आलता मला पाहायला. पाहिल्यावर काय वाटलं त्याला, त्याला माहिती. पण 1,35,000 घेतले. अधिकार बघा तुमचे. आम्ही रडत बसतो. रडणं मला आवडत नाही, लढायचं. खूप अधिकार दिलेले आहे घटनेने तुम्हाला, ग्रामसभेला. तुम्ही ठरवा, लोकांचे कल्याण करा ना.